याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आम्ही चाललो आहे माथेरानला। मेन गोष्ट मी पहिल्यांदा माथेरानला जाते आणि माझे मिस्टर भरपूर वेळा जाऊन आले असे आम्हाला म्हणतात आहे। जाण्याचं कारण हेच आहे की आता सुट्ट्या चालू झाल्या आणि म्हणजे मे महिना लागला, आम्ही कुठेच गेलो नाही फिरायला। तर आता सर्वात पहिला जातोय म्हणजे माथेरानपासून सुरू करतो, म्हणजे माथेरानला जाऊन येणार उद्या रात्री आम्ही। तर चला आता माथेरानचा प्रवास मी बघणार पहिल्यांदा। आणि तर जायच्या आधी आम्ही तयारी काय काय घेतली, म्हणजे एक रात्र आम्हाला राहायचं आहे। तरी पण चौघांचे कपडे भरपूर होतात। थोडं नाश्ता घेतले, खाऊ काहीतरी किनीच्या बॅगीमध्ये आम्ही घेतले खाऊ, थोडंफारच घेतले, जास्ती काही नाही घेतले। इथे आमच्या चौघांची बॅग म्हणजे चौघांचे कपडे एकाच बॅगीमध्ये भरून घेतले। आणि इथे मिनी असेच नाईट कपडे थोडेफार रात्री घालण्यासाठी, आणि खांद्यावरची बॅग तर नॉर्मल तिथे मेकअपचं सामान असेल थोडंफार तेवढंच घेतलं आहे। एक रात्र राहायचं म्हटलं तर ना लय टेन्शन। आणि त्या म्हणजे पहिल्यांदाच त्या ठिकाणी आम्ही चाललो ना, थोडं हे वाटतं कारण कधी गेलो नाही आहे। मिस्टर भरपूर वेळा गेले लग्नाच्या आधी, ते म्हणतात चांगलं आहे असं आहे तसं। बघूया जाऊन आता प्रवास दाखवते थोडाफार तुम्हाला आणि माथेरानला पोचल्यावरून व्हिडिओ करते। फायनली आता आम्ही टॅक्सीत बसले, ते आमच्या तिथे टॅक्सी होती जवळपास, करून बसलो। आता माथेरानला जाणार त्याच्यानंतर तशी आला आहे बदलापूर स्टेशन। आणि आम्ही किती वाजता बसलेलो, 3:30 वाजता, आता 5 वाजले। ठाणेला आम्हाला जागा भेटली बसायला, दादरवर आम्ही पोचलोय नेरळला। आणि आता आम्ही बुक घेतोय तिथे एसएनमध्ये स्टेशनमध्ये। आणि ते असे बघा इथे हा एक वरचा रूम, 2 रूम आहेत, याच्यामधून एका रूममध्ये कपल येणार आहे, इथून तुम्हाला आपण असा रूम सांगा। हे जर नसेल तर कॉटेज ठेवा स्टेशनला। मला पण वरती जाऊन बघतो ना कसं कसं काय आहे जे दाखवणार ते तुम्हाला पकडा तुमचे। सीट नसेल ना 5 मिनटं थांबा, आजच्या लोकल येईल 3 घे। गाडीसाठी आम्हाला इथे बसायला लागतं, कारण 6 जण पाहिजे एका गाडीमध्ये जाण्यासाठी, आणि मी 3 जणच आहे, त्यामुळे आम्ही बसलो इथे। बस मग तू आणि मम्मी नाही, मी एकटी बसते मग पुढे। चला आता फायनली आम्ही गाडीत बसलोय माथेरानला। किती किलोमीटर आहे तू? चला स्वामी पण आहे, निघालो आता माथेरानला। नेत्रा नाही दिसत? हा दिसली दिसली। नेत्रा आमची कधी हसतच नाही। आम्ही उतरलो गाडीत ना, आणि आता आम्ही परत गाडीत बसणार आणि आमच्या हॉटेल म्हणजे तिथे बुक केले हॉटेल, त्या हॉटेलमध्ये जाणार आहे। आणि माथेरान फक्त ऐकण्यासारखं असं नाव मोठं आहे माथेरान, पण माथेरान खरंच खूप मोठा वाटला आम्हाला। खूप चढण पण आहे आणि खूप मोठे डोंगर पण आहे, मला इथेच दिसतात आहे।
अजून मी माथेरान फिरली सुद्धा नाही आहे. आता आम्ही जातोय, परत गाडीत बसणार वाटतं. चला बघूया. काय करू मग? हॉटेल करून देऊ, पासपोर्टला देऊ? बोला. चालेल, तो डेंजर वाला आहे. जात असेल जा, सनसेट बघून होईल तो मस्त. आमचे ते सरपंच येतात तुमचे, त्यांनी ओळखीचे काय द्यायचं ना? फोन करतो. सरपंच येणार गाडीतनं आम्ही आलो. 100 रुपये 100 रुपये सीट. इथे आम्हाला रिक्षा भेटेल 35 रुपयामध्ये. पण रिक्षा अशी आहे की चार्जिंगची रिक्षा आहे, ती आता चार्जिंग होईल. आणि रिक्षा 4च आहे. गर्दी भरपूर आहे बघा, मी तुम्हाला दाखव. बघा अशी गर्दी आहे. आली 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 येत. चला तर आमची स्टॉप करणार तिकडे मेघदूत हॉटेल कुठे आहे? बरोबर 2 तासानंतर रिक्षाचा नंबर लागला आमचा. हा मग काय बसा 2 तास झाले. मी ती रिक्षा चार्जिंगला वाटत. तर आता इथे आलाय श्री राम मंदिर. आणि इथे आता आम्ही उभे राहणार आहे. आमचा तो माणूस येणार आहे. पाय नाही आता पडणार. आता जरा राम मंदिर. बघा परिस्थिती सध्या बिकट आहे. आम्ही कुठे जातो ते आम्हाला स्वतःला माहीत नाही. आम्ही कुठल्या तरी जंगलामध्ये कुठल्याही गल्लीत घुसून आमचं हॉटेल शोधतोय, जो की आम्हाला भेटत नाहीये. हे सर्व खोटं चालू आहे. आणि ते आम्हाला घ्यायला आले, म्हणजे यांचाच माणूस एक हॉटेलमध्ये आलाय. तर हे आहे हॉटेल आपला मिस्टर. गावी झाली ते काम काय नाही. हॉटेल तिथे आलोय. हॉटेल हा बुक केलेला होता आणि आता आम्ही आलोय. मेन गोष्ट हॉटेल आम्ही बुकिंग केलेलं. असं मोठं पलंग आहे, परत इथे असं कबाट आहे छोटंसं. तिथे आपण काय आपले एक्स्ट्रा कपडे आणले असतील तर लावू शकतो, पण आम्ही काही लावणार नाही. आमचे एवढे एक्स्ट्रा कपडे नाही, आम्ही नेमकेच आणले. इथे हरसा आहे मोठासा आणि इथे बाथरूम आहे. बाथरूम पण मोठा आहे, हे बघा. आणि इथे अशी खिडकी आहे, इथे छोटीशी TV आहे, AC पण आहे. असं आहे. आम्ही फ्रेश झालो आहे. मेन गोष्ट हॉटेलमध्ये यायला खूप लेट झाला. आणि हा हॉटेल आम्ही बुक केलं आहे ना, त्याच्यात आमचं जरासुद्धा मन नाही आहे. म्हणजे रमाई माझा असं वाटतं कधी सकाळ होते आणि कधी आम्ही एन्जॉय करतो आणि घरी निघतोय जायला. तर आता हा रात्र आता अशीच काढायची आहे, त्यामुळे काढायची. तर चला आता फ्रेश झालो आहे आणि आता मी चाललो आहे बाहेर थोडं. इथे बाहेर असं म्हणजे हॉटेलच्या बाहेर थोडं फिरतो आहे, स्विमिंग बघतो आहे. तिथे स्विमिंग काय करणार पण नाही, आम्ही सकाळी पण नाही करणार. तर चला. आणि आता मी नेत्राला गुगलवर बोलली हा सर्च कर हॉटेल. तर नेत्राने सर्च केला आणि बघितला की या हॉटेलमध्ये थोडं स्टार असतात ना, त्या 2-3च आहे आणि खूप कम्प्लेटी आहे. म्हणजे ते राहून जातात ना, ते कम्प्लेटी करतात ना, तशी कम्प्लेटी आहे. म्हणजे व्यवस्थित नाही हॉटेल. पण नेत्राने तर मी ट्रेनमध्ये बोलली की बघ माथेरानला हॉटेल कुठलं चांगलं आहे. पण नेत्राने तेव्हा एअरफोन घालून बसलेली होती ती आणि तो नचीचा आता आम्हाला झेलायला लागतोय. तर चला आता बाहेर जाऊया, एन्जॉय करूया.
तर सर्वात पहिला मी ह्या हॉटेलचं नाव सांगते तुम्हाला. ह्या हॉटेलचं नाव आहे मेघदूत आणि ह्या हॉटेलमध्ये आता आम्ही एक रात्रासाठी हॉटेल बुक केला. हॉटेल आम्ही असं कुठला गुगल पे वर सर्च करतात हे करतात तसं केलं नव्हतं. आम्ही स्टेशनच्या बाहेर निघालो आणि तितक्यात आम्हाला एक एजंट भेटला आणि त्यांनी मग आम्हाला सांगितलं माथेरानला तुम्हाला रूम पाहिजे का हे ते करत होता. तर मिस्टर मी असं सहजमध्ये विचारलं कसं काय रेंज आहे ते. तर आम्हाला त्यांनी तेवढे तसे असे फोटो दाखवले आणि त्या फोटोच्या हिशोबाने आम्ही मग चॉईस केला आम्हाला हा हॉटेल पाहिजे. तर त्या हॉटेलमध्ये असं रूम फोटो बघितला आणि फसलो आम्ही आणि त्या रूम बुक केल्या ह्या हॉटेलमध्ये. इथे स्विमिंग पूलचं पाणी तर एवढा बेकार होता. परत इथे जेवायला बसलो तर इथे माकडं खूप त्रास देत होते. जेवायला तर नीट भेटलाच नाही कारण त्या माकडांकडेच जास्त लक्ष जात होता, जेवणाकडे कमी होता. तर इथे बघा ह्या माकडांना हकलण्यासाठी असं नकली वाघ पण ठेवत होते कारण तो वाघ बघून पळून जाईल करून. आणि स्वच्छपणा नव्हता ह्या हॉटेलमध्ये. आणि माझ्या मिस्टर कसे मित्रांबरोबर पहिला यायचे बोलत होते लग्नाआधी, तर हे सर्व काही नव्हतं तेव्हा. हे आता नवीन झाला असं तो म्हणजे ते बोलतात, माझे मिस्टर बोलतो. मला काय आयडिया नाही आणि मी पहिल्यांदाच गेली होती माथेरानला तर मला पण एवढी आयडिया नाही इथे कसं काय असेल करून. आम्ही मात्र एन्जॉय करायला आलेलो होतो पण आम्ही एन्जॉय तर हॉटेलमध्ये केलीच नाही एवढी काय मला आवडलंच नाही हॉटेल. तर इथे मला का असा आवाज लावून बोलायला लागतं कारण ना इथे गाणे लावलेले होते आणि तेवढंच गाणे लावले असते तर माझे कॉपीराईट लागलं असतं. मला हे तुम्हाला सांगायचं होतं की मेघदूत हॉटेल लय बेकार आहे माथेरानचा. तर तुम्ही माथेरानला आला तर मेघदूत हॉटेल कधीच बुक करू नका कारण लयच बेकार आहे. तिथे जेवण व्यवस्थित होतं पण ते स्वच्छपणा काहीच नव्हतं. म्हणजे घरात पण मी त्या रूममध्ये रूम घेतलेली होती त्याची चादरी परत ते खूप बेकार होतं म्हणजे स्वच्छपणा नव्हता. तर चला करायची एन्जॉय म्हणून आता पैसे भरलेच आहे आता काय नाईलाज होतो. आम्हाला एक रात्र काढायची होती त्यामुळे मी कसे हसत केलं हे माकडाला बघून मी रात्र जाऊन दे असं मनात ठरवून केला. तर इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब.